प्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सर्व शिवभक्त, शौर्यविषयक खेळ सादर करणारे सर्व विद्यार्थी, बालकलाकार, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा. याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली. या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपल्याला माहिती आहे की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पकर शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत. सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त मावळ्यांना सुद्धा मी या दिवशी वंदन करते. तसेच राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सुखी समाधानी ठेव. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या वाटेवर चालण्याचं बळ आम्हा सर्वांना दे, असं साकडं आई शिवाजी देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती महाराज आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या. जिजाऊ मासाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे. या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी काटा अंगावर आलेला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सर्वजण शिवछत्रपती यांची मावळे आहोत, हीच भावना या क्षणी माझ्या मनात आहे. ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द या पवित्र भूमीमध्ये शिवजयंतीच्या साक्षीनं आज मी तुम्हाला सर्वांना देते. गेल्या अनेक वर्षापासून शिवजन्म सोहळ्याचा आदरणीय दादांनी अत्यंत श्रद्धेनं आणि निष्ठेनं उपस्थित राहत असत. शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हतं, तर ते त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं. आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते, याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा आणि माहिती आहे. तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे. आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या वर्षीही
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे। ही आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे। यापूर्वीच शिव जन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गोटांच्या जतन संवर्धनासाठी त्याचा निधीची तरतूद केलेली आहे। केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच नाही तर विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावले ही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते। त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला। पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे। त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ बुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुद्धा सुरू झालेलं आहे। या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीने लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे। आज या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे। आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे। महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे। याचा आपल्या सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे। महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे। यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो। शिवछत्रपतीच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते। आणि इथंच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।